आज आपण पाहणार आहोत कुकर मध्ये झटपट 10 मिनिटात तयार होईल बिर्याणी। तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले। त्यासाठी लागणारे साहित्य बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मधून अशी चिरलेली मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, पुदिना, कोथिंबीर, शहाजिरे आणि इथे खडे मसाले घेतले। त्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, तेजपत्ता आणि बारीक विलायची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे कुकर घेतलाय मी, त्यामध्ये तेल टाकून घेते। तेल छान गरम झाल्यानंतर त्यात खडे मसाले टाकून घेते। तेजपत्ता, दालचिनी आणि आता बाकीचे राहिलेले टाकून घेते। हलकेसे परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेते। कांदा छान परतून घेते। कधी पण बिर्याणी बनवताना चिकनचा अर्धा कांदा घ्यायचा। कांदा थोड्या कमी प्रमाणामध्ये मऊ झाला की त्यामध्ये मी मिरची टाकून घेते। मिरची परतून घेते। तुम्ही मिरची टाकू शकता। आलं लसूणची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट परतून घेते। अद्रक लसूणची पेस्ट परतून झाली की त्यामध्ये थोडासा पुदिना टाकते। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते। आता मी यामध्ये बारीक अशी क्रश करून कसुरी मेथी टाकून घेते आणि त्यामध्ये बिर्याणी मसाला। मी इथे 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतला। आता त्याला मिक्स करून घेते छान। थोडस लाल तिखट, अर्धा चमचा हळद, छान मिक्स करून घेते। आता यामध्ये चिकन टाकते। चिकन टाकून छान मिक्स करून घ्यायचं। गॅस कमीच ठेवायचा। सावली येते। यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकून घेते। मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं। मी इथे 1 चमचा टाकला, तुम्ही तुमच्या अंदाजे टाका। यावर प्लेट झाकून 10 मिनिट वाफ काढून घेते। इथे मी बिर्याणीसाठी तांदूळ घेतले, 1 ग्लास भरून घेतले। थोडेसे होईल। मी इथे बासमती तांदूळ घेतला, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घेऊ शकता। आता मी प्लेट उघडून पाणी सुटलेले, आता मी त्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुतलेले टाकून घेते। आता मिक्स करून घेते। मी 1.5 ग्लास तांदूळ घेतला होता, त्यामध्ये 1.5 पटीने जास्त पाणी टाकते।
पाणी कोमट करून टाकलं होतं, बिर्याणीमध्ये पाणी कोमट करूनच टाकलं. मिक्स करून घेते. चवीपुरतं मीठ मी आधी टाकलं होतं, आता थोडंसं टाकते. मिक्स करून घेते. आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या करून घेते. बिर्याणी तयार झालेली आहे. चिकन पण चांगलं शिजले. तुम्ही पण अशा प्रकारे झटपट 10 मिनिटात तयार होणारी बिर्याणी नक्की करून बघा. आता मी प्लेटमध्ये सर्व करते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.